पालखी सोहळ्यामध्ये सगळे वारकरी समाविष्ट झालेले. ते प्रत्येक वारकऱ्याला वाटतंय की आपण एक चांगले, परंतु या वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये इथं एक पांडुरंग आहे, ते म्हणजे आपले अजितदादा. या प्रत्येकाच्या हृदयामध्ये दादा जिवंत आहेत. त्याच्यामध्ये जी काही वारी यावर्षी आलेली आहे, तुम्ही काय सांगू शकता वारी संदर्भात? वारीला गर्दी तर भरपूर आहे, पण दादा असते तर अजून खूप चेंजेस झाले असते. आज दादांची उणीव खूप असते. या वारीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या वारीमध्ये जे जे काही वारकरी येत असतात, हा भक्तिभावाने तुम्ही पांडुरंगाच्या चरणी काय सांगू शकता? मी एकच सांगते की जी आत्ताची नवीन पिढी आहे त्यांनी कुठलंही व्यसन करू नये आणि आई वडिलांचं नाव कमवावं अशी माझी अपेक्षा तर आहे. आणि पांडुरंगाच्या हीच प्रार्थना आहे की नवीन पिढीने निर्व्यसनी राहावं. आणि माध्यमातून तुमचं जे हॉटेल आहे पूर्ण ब्रह्म, याच्या माध्यमातून काय सेवा तुम्ही वारकऱ्यांची केलेली आहे? आम्ही सकाळी पहाटेपासूनच हे केलं, पाणी दिलं, पाणी चहा वगैरे चालूच होता, राईस प्लेट चालू होती, नाश्ता चालू होता. ब्रह्म हॉटेल हे याच्यामध्ये आहे की वारकऱ्यांची सेवा त्यांनी या हॉटेलच्या माध्यमातून याच ठिकाणी केलेली आहे. आज आपण पाहतो की यांच्या पाठीमागे यांचं जे काही हॉटेल आहे पूर्ण ब्रह्म हॉटेल, याच्या माध्यमातून वारकऱ्यांची जी काही सेवा आहे, यांना वारी करता आली नाही, परंतु वारकऱ्यांची सेवा याच हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी जगद्गुरू